गोरक्षनाथ मंदिर भेटीनंतर वहन सिंधी कॉलनीकडे मार्गस्थ झाले। येथील समाजसेवक प्रकाश बाराणी यांच्या आमंत्रणावरून वहन निघाले। यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने वहनाचे भव्य स्वागत करण्यात आले। वहन व पालखी मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। बहुधा पहिल्यांदाच सिंधी बांधव वहनोत्सव उद्भवत होते। यावेळी श्रीरामांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता। प्रकाश बाराणी यांच्या निवासस्थानाला यात्रेचे स्वरूप आले होते। चहू दिशांकडून वहनावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता। वहनाच्या आगमनामुळे परिसर राममय झाला होता। भक्तिभावाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते। श्रीरामांच्या जयघोषाने वहन ओढत त्यांच्या निवासस्थानाजवळ आले। यावेळी प्रकाश बाराणी व समाज बांधवांनी सादर होणाऱ्या विविध भजनांवर फेर धरत वहनाचे स्वागत केले। काहींनी मेरे झोपडी के भाग सारखी भजने गात आनंदोत्सव साजरा केला। यावेळी भजनात तल्लीन झालेले भाविक आनंदाने फेर धरत होते। परिसरातील आबालवृद्धांनी वहनाचे दर्शन घेतले। प्रसंगी प्रकाश बाराणी व परिवारातर्फे वहनातील उत्सव मूर्तींची विधिवत आरती करण्यात आली। कासे पीतांबर कस्तुलाटे देव सरोवर नित्य का भेटे करुण हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा लखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावीर बलगा जय देव आषाढे करते के भक्त गणेते साधु गणेते चंद्रभागे बत्ती स्नानो रे करते जय पांडुरंगा हरि पांडुरंगा लखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावीर बलगा जय देव साधू संत येती घरा तोची जवळी दसरा या उक्तीप्रमाणे श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती हरिभक्त पारायण मंगेश महाराज जोशी यांचे पूजन व औक्षण करून प्रकाश बाराणी यांनी सपत्नीक त्यांचे शुभाशय घेतले। यावेळी त्यांच्या समवेत मोतीबाबा बाराणी, पॅरेलाल काटपाल, सतीश पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते। यावेळी परिसरातील भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती। यासारख्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या लाडक्या जोगवा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।